जर YouTubeनी तुम्हाला ही प्लेलिस्ट रेकमेंड केली आहे, तर मंडळ आभारी आहे. ही प्लेलिस्ट सर्वात खास आणि त्या प्लेलिस्टला हा पहिला व्हिडिओ. या प्लेलिस्टमध्ये आपण बोलणार आहे, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तरी काय असतं? मी जेव्हा अमेरिकेला शिक्षणासाठी गेलो, जॉब घेतला आणि त्याच्या बाहेर पडून जेव्हा थायलंड, बालीमध्ये कंटेंट क्रिएटर इकॉनॉमीमध्ये फिरलो, ही गोष्ट नोटीस मी जरूर केली, की भारतीय त्यांच्या पर्सनॅलिटीला पुढे टाकायला थोडेसे घाबरता. प्रश्न काय विचारायचा? कसा विचारायचा? लोकं काय विचार करेल? लोकं हसेल का? हे सगळे प्रश्न सतत डोक्यात चालू असतात. आणि खूप सारे टॅलेंटेड व्यक्ती त्यांचे प्रश्न कधी मांडतच नाही. त्यांची पर्सनॅलिटी दाबून ठेवतात. तर ह्या प्लेलिस्टमध्ये आपण काय फंडामेंटल रूल्स आणि काही स्ट्रक्चर्ड थॉट प्रोसेसबद्दल बोलणार आहे, ज्याने तुमची पर्सनॅलिटी अजून उत्तम होणार. हा व्हिडिओ भरपूर महत्त्वाचा आहे, कारण की हा जर्नीचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे. आणि जेव्हा आपण जर्नी म्हणतो, तेव्हा असं नाही, की आपण सगळं सोडून फक्त पर्सनॅलिटी बिल्ड करण्याकडे लक्ष देणार आहे. सगळ्यांची जर्नी त्यांच्या फिंगरप्रिंटसारखी युनिक आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये जी एक गोष्ट सगळे वर्क करू शकता, ती आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी हा शब्द खरं तर 2 शब्दातून बनला आहे. पहिला शब्द पर्सन किंवा पर्सोना, एक व्यक्ती, ती महिला असू शकते किंवा एक पुरुष. त्याचा दुसरा शब्द अबिलिटी. अबिलिटी म्हणजे एक स्किल सेट. एका व्यक्तीची जेवढी जास्त अबिलिटी आहे, तेवढी त्यांची पर्सनॅलिटी सुंदर. ही अबिलिटी कोणत्याही रूपात असू शकते. खरं सांगायचं झालं तर ही क्रिएटिव्हिटी, रायटिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, कलाकारी, म्युझिक, डान्सिंग, टेक्नॉलॉजी, सायन्स, मॅथमॅटिक्स सगळे एक प्रकारचे एबिलिटी झाले. जेव्हा एका व्यक्तीकडे सगळे एबिलिटी येतात किंवा जास्त एबिलिटीज येतात, त्याची परसिव्हड पर्सनॅलिटी खूप जास्त होती. आणि ही कशी होती आपण ह्या प्लेलिस्टमध्ये पाहणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पहिला रूल पाहूया आणि सुरू करूया पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे, तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा, की तुमचे विचार तरी काय आहे? कोणती अशी प्रकारची घटना होती, ज्यामुळं तुमची पर्सनॅलिटी चेंज झाली? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक घटना अशी होती, ज्याने तो किंवा ती पूर्णपणे बदलून जाता आणि ती एक घटना अशी असती, जी नेहमी आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असते. म्हणून ही प्लेलिस्ट पूर्ण पहा आणि तुमचे विचार कळवा.